काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या बोलतायत, थेट जाऊ. संजय राऊत असं म्हणाले आहेत की ज्या पद्धतीनं तुम्ही काल बोलला होता तर राहुल गांधी माझ्याशी जास्त बोलतात आणि नाना पटोले यांच्याशी कमी बोलतात आणि नाना पटोलेंचं बोलणं हे काँग्रेसमध्ये काही गंभीरतेनं घेतलं जात नाही, असा त्यांनी थेट आरोप तुमच्यावर केला. काय आलबेल दिसत नाही काही महाविकास आघाडी? त्याचं उत्तर आमचे सिनियर नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे. त्याच्यावर म्हणून आता संजय राऊतांबद्दलचं मला काही वक्तव्य करायचं नाही. आणि राहुल गांधीजी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगेजी असतील, ह्या सोनियाजी असतील, यांच्याबद्दल बोलत असताना आपण तारतुंबा ठेवावं एवढंच त्यांना आमचं सजेशन आहे. आणि जे काही तुम्ही प्रश्न मला विचारले त्याचे अशोक चव्हाण साहेबांनी उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं कुठलं कारण नाही. महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे. म्हणाले की तुमचा जनसंपर्क तुमच्याच पक्षामध्ये कमी आहे असं बोलतो. त्याचं उत्तर अशोक चव्हाण साहेबांनी दिल्यानंतर आता त्याला काय उत्तर पाहिजे असेल तर झालं. त्याचं उत्तर अशोक चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे, त्याच्यामुळे विषय संपला. तो हे सगळे वक्तव्य जे येत आहे, संजय राऊत एक प्रमुख प्रदेशाध्यक्षासोबत ज्याच्यासोबत अलायन्स आहे असं बोलतात, आलबेल आहे सगळं महाविकास आघाडीत की जबरदस्ती बांधली जात आहे? आम्हाला आमची भूमिका, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे की देशाच्या संविधानिक व्यवस्थेला आणि लोकशाहीला संपवण्याचा जो प्रयत्न केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारने जो सुरू केलेला आहे, त्या सरकारच्या विरोधात जे कोणी लढणारे लोक असतील त्यांना सोबत घेऊन चालायची आमची भूमिका आहे. आम्हाला कोणाला जबरदस्ती फरफडतही न्यायचं नाही आहे. पण ही जी काही आज व्यवस्था संपवण्याचं, लोकशाही व्यवस्था संपवण्याचं पाप जे नरेंद्र मोदींचं केंद्रातलं सरकार करते, त्याच्या विरोधातली आमची लढाई आहे. आणि काँग्रेस ती लढाई प्रत्येक स्तरावर लढते आहे. त्याचे परिणाम पण आम्हाला भोगावं लागतात आहेत. आमचे नेते राहुल गांधींचं खोटे आरोप लावून त्यांना त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं, बेघर करण्यात आलं. आणि आमच्या नेत्या सोनियाजी गांधींना खोटे आरोप लावून ईडीच्या याच्यामध्ये वारंवार चौकशीमध्ये त्यांना बोलवलं जात आहे. तरी आम्ही देशहितासाठी जो काही त्रास मुंबईच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की हे जे काही आता सध्याचं नैसर्गिक वातावरण जे आहे, या वातावरणामुळे आपल्याला एक काहीतरी निर्णय करावा लागेल, आम्ही बसणार आहोत. त्यामुळे वज्रमूठ सभा याच्यातून संपलेल्या आहेत असं तुम्ही डोक्यात कुणी घेऊ नका. कारण की तुम्हाला निसर्ग दिसत नसेल, सरकारच्या चुका दिसत नसेल तर तुमचा प्रश्न आहे. जो काही आज आहे, काल मी आमच्याच जिल्ह्यामध्ये होतो, अक्षरशः ज्या चक्रीवादळाने घराच्या घरं उडवून घेऊन गेले, जीवितहानी झाली, पिकाचं पूर्ण चिखल करण्यात आलं, हे सगळी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सभा घ्यायची आणि त्या दिवशी अशा पद्धतीचं वातावरण राहिलं तर त्याला काय करायचं? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची एक महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल आणि मग सभेचं एक नियोजन वेगळ्या पद्धतीनं कसं करायचं त्याचा एक प्लॅन आमचा सुरू आहे. आणि म्हणून आता आमची तातडीनंच त्याच्यावरची बैठक होईल आणि त्याच्यावरची चर्चा होईल. तुम्ही गारपीट आणि पाऊस म्हणताय, काल जयंत पाटील म्हणले उन्हामुळे आम्ही रद्द केल्या, बोलणं झालं नाही का तुमचं? तुम्ही पाऊस अरे दोन गोष्टी आहे ना, निसर्गाचं जे काही आता असमतोल आहे त्याच्यावर आहे. ऊन, पाऊस, उन्हाळा, हिवाळा, बर्फ पडताय. आता महाराष्ट्रात काश्मीरसारखा बर्फ पडायला लागलेला आहे. तर मग आता अशा वेळेस काय करणार? तर निसर्गाचा असमतोल जो आहे त्याच्या आधारावर जयंत पाटलांनी म्हणाले
सामनामध्ये आज असं लिहिलंय की राष्ट्रवादीतला एक गट भाजपच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. महाराष्ट्रात कधीही राजकीय भूकंप होऊ शकतो. तुम्ही कसं पाहता? आम्हाला आज काही त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही आहे, कारण की आम्ही समजतो की शाहू फुले आंबेडकर विचारधारेलाच मानून राष्ट्रवादी पक्षाची निर्मिती झालेली आहे. पुरोगामी विचाराला मानून त्यांची निर्मिती झालेली आहे. ही चूक ते करणार नाही असं आमचं मत काल पण आम्ही सांगितलं, आज पण आहे. सामन्यात काय छापून आलं त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. नागपुरात मीटिंग आहे आज, काय अजेंडा आहे? आणि वेगळं महानगरपालिकेच्या निवडणुकीचा एक प्लॅन आम्ही करतो आहे आणि प्रभागनीय आहे, कारण की आता उदयपूर जे त्या ठिकाणी जो काही निर्णय झालेला होता काँग्रेस पक्षाच्या वतीनं, तर त्या संघटनात्मक जो काही ढाचा आता एकदम खालच्या एकदम प्रभागनीय आहे, बूथ लेवलवर जी घेऊन जायचं आहे, त्याच्यावरची एक चर्चा आज पक्षाची मीटिंग आम्ही नागपूरमध्ये लावलेली आहे. नागपूर हे आमच्यासाठी महत्त्वाचं स्थळ आहे. अनेक वर्ष काँग्रेस पक्षाकडे नागपूरची महानगरपालिका होती. मधल्या काळामध्ये काही आमच्या चुकांमुळे ती महानगरपालिका विरोधकांच्या हातात गेली. ती महानगरपालिका पुन्हा आम्हाला जिंकायची आहे. नागपूरच्या जवळपास खासदार असेल किंवा सगळे आमदार असतील, हे निवडून कसे आणता येईल त्याच्यावरचं एक विचारविमर्श आणि त्याच्याबद्दलची आज मीटिंग आम्ही लावलेली आहे. तुम्ही आणि विशेषतः शिवसेनेकडून असा आरोप केला जातो की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आखला गेलाय किंवा डाव आखला जातोय. शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं की दिल्लीच्या आतल्या कुठल्याही नेत्यांच्या मनात असा कुठलाही विचार नाही, त्यामुळे हा जो आरोप लावला जातोय तो चुकीचा आहे असं त्यांनी त्याच्या पुस्तकात लिहून ठेवलं. आम्ही काल पण सांगितलं की पवार साहेब हे मोठे नेते आहेत, ते काही लिहू शकतात, काही बोलू शकतात. त्याच्यावरची प्रतिक्रिया आम्ही देणार नाही असं तुम्हाला कालच सांगितलं. त्याच्यामुळे तुम्ही वारंवार त्याच विषयावर कशाला येता? पण तुम्हाला वाटतंय का मध्ये की मी तोडलं आज मी त्याच्यावर कुठली नाही, तोडलं जातं असं तुमचं आमचं मत आहे. आपल्याला माहीत असेल की आपलं फायनान्शियल हब होतं मुंबई, त्याचे आता स्टॉक एक्सचेंजचं मुख्य ऑफिस सुरतमध्ये घेऊन गेलेत. राज्यातलं पाणी तिकडे पळून घेऊन चालले जातात, उद्योग तिथले घेऊन चालले जातात आहेत, सगळ्या ऑफिसेस गुजरातमध्ये शिफ्ट केले जातात आहेत. ते हे सगळं मुंबई तोडण्याचाच प्रयत्न आहे. त्याला काही दिसतं आहे लोकांच्या समोर, ते दिसत नाही असं नाही आहे. आज बुलेट ट्रेनसाठी जी महत्त्वपूर्ण जागा जी BKCमध्ये होती, ती बुलेट ट्रेनसाठी ती जागा उपलब्ध करून दिलेली आहे. बुलेट ट्रेनचा फायदा कोणाला होणार आहे हे आपल्याला सगळ्यांना कळत आहे. बुलेट ट्रेनची गरज सुरत ते मुंबई कशासाठी आहे, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामधून बोलकं आहे. त्याच्यामुळे त्याला काही आरोप नाही, ही वस्तुस्थिती आपण पाहतो आहे. कारण सगळा मुंबईतला व्यापारच त्यांना गुजरातमध्ये घेऊन जायचा आणि मुंबईला कंगाल करायचा आहे, हा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्यामुळे हे बोलकं सगळं त्या ठिकाणी उदाहरण आहेत. म्हणून मी शरद पवार साहेबांच्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे की काय नाही लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं की ते मोठे नेते आहेत, ते काही लिहू शकतात, काही बोलू शकतात, त्यांच्यावरची प्रतिक्रिया आम्ही देणार नाही. पण हे सगळं बोलकं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे जे दिसते आहेत ते आम्ही सांगतो आहे, आरोप नाही. पवार साहेब या बोलक्या उदाहरणांकडे दुर्लक्ष करताय, डोळेझाक करताय की अरे किती ते सूट जुळवत आहे? आम्हाला त्यांच्या मनात काय चाललेलं आहे हे मी काय सांगणारा भविष्यवाला नाही आहे. तुम्ही जाऊन त्यांना विचारा. राहुल गांधींनी सुप्रियाताईंना फोन केला, त्यांनी विचारपूस केली की त्यांनी राजीनामा द्यायला नको असे राहुल गांधी म्हणाले. त्यामुळे तुमची भूमिका काय? कारण की शेवटी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते बिलकुल आहे की आम्ही आमच्यासोबत असलेल्या पक्षातले काही घडामोडी होत असतील आणि ते काय चाललेलं त्याचा विचारपूस करणं ही खरंच मानवतेचं दर्शन आहे. आणि आमच्यासोबत असलेला कोणी त्याचा सत्यानाश होत असेल आणि आम्ही पेढे वाटावं असं तर नाही. म्हणून स्वाभाविक आहे की राहुल गांधीजींनी स्वतः त्यांना फोन लावून हे कशासाठी होतं आहे, काय होतं त्याच्याचं त्यांनी विचारलं. त्याला स्वाभाविक आहे की हीच खरी अर्थानं मनुष्य जीवनातली प्रामाणिकताने एक दुसऱ्याबद्दलचं आपलं मत मांडण्याची भूमिका असते, तीच दाखवलेली आहे. तुमचं बोलणं झालं का? तुम्ही शुभेच्छा दिल्यात का? कोणाला? सुप्रिया सुळेंना. आता माझं बोलणं, आता मी इकडे गारपीटमध्ये फिरतो आहे शेतकऱ्यांच्या ह्याच्यात. मी मुंबईला गेलो की त्यांच्याशी बोलेन. फडणवीसांनी टीका केली आहे, संजय राऊत हे काँग्रेसची दलाली करत आहे, त्यासाठीच ते कर्नाटकमध्ये आले. तुम्हाला असंच वाटतं की वेगळं मत आहे तुमचं? असं आहे, फडणवीस म्हणलं की आजचं
एक वेगळं रसायन आहे. ते कुठं काय बोलणार, कुठं काय करणार की नाही करणार, ते चाणक्य नीतीचं त्यांचं सध्या स्थिती आहे. अशा वेळेस फडणवीसांच्या मनात नेमकं काय आहे हे सांगणं आता कठीण काम झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी संजय राऊतावर काय अशी प्रतिक्रिया दिलेली आहे हे कळायला कारण नाही. पण कर्नाटकमध्ये भाजप निवडणूक हारताय हे आता त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून त्यामुळे फडणवीसांनी असं स्टेटमेंट केलं असेल मला वाटतं. हो, तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करता. कालचा सत्र न्यायालयाचा आदेश आहे की तुमच्या एका पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा त्यांच्या कंपनीवर. किशोर नरेंद्र किशोर जिचकार, नरेंद्र नरेंद्र जिचकार. आमच्या शिस्तपालन कमिटीकडे आम्ही नरेंद्र जिचकारांचा विषय आम्ही पाठवलेला आहे. जे काही तक्रारी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये शिस्तपालन कमिटी त्याच्यामध्ये पुढची कारवाई करण्याची आम्ही वाट बघतो आहे. आखरी जे काही होते आहे त्याचं समर्थन आम्ही कधीच केलेलं नाही. मी स्वतः त्या मोर्चाला गेलो, स्वतः मी निवेदन दिलेलं आहे, स्वतः विधानसभेतही आम्ही तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला उद्ध्वस्त करण्याचं जे पाप कोणी केलं असेल त्याला माफी करण्याचं कुठलंही कारण नाही. काँग्रेस पक्ष या विषयावर ठाम आहे. तुमच्याच पदाधिकाऱ्यांचं नाव आहे त्याच्यात. आम्ही तेच कारवाईचंच भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे. शिस्तपालन समितीकडे त्या पद्धतीचं गेलं आणि ती कारवाई तातडीनं होईल. राहुल गांधी सुप्रियाताई से बात की है, क्या कहेंगे इस विषय पर? जो राष्ट्रवादी में जिस तरह से पवार साहब ने रिज़ाइन किया, सुप्रिया जी अध्यक्ष बनी, तो इस बारे में उनने उनसे समाचा है क्योंकि हमारे वो घटक पक्ष है और उनसे पूछताछ करना ये इंसानियत है, ये जवाबदारी हमारी बनती है और स्वाभाविक है कि राहुल जी ने सुप्रिया जी से बात की. शरद पवार जी के पुस्तक में लिखा है कि मुंबई को अलग करने का कोई भी केंद्र के मंत्री या कोई भी उच्च नेता में कोई ऐसा भाव नहीं है. मुझे वो बड़े नेता मैं उनसे प्रतिक्रिया नहीं दूंगा, लेकिन हमारा जो मत है उसमें कोई गलती नहीं है क्योंकि हम आरोप नहीं लगा रहे. अभी हमारे फाइनेंशियल हब को भी उठाकर गुजरात लेके गए हैं. हमारे यहाँ के उद्योग गुजरात में लेके जा रहे हैं. और जो बुलेट ट्रेन का आग्रह है, जो जैसे ही महाराष्ट्र में एकनाथ शिंदे और फडणवीस की सरकार आई तो बुलेट ट्रेन के लिए सरकार ने पहले ही कैबिनेट में 6,000 करोड़ रुपए का प्रावधान किया है. अब आपको एक बताता हूँ कि 30% ये महाराष्ट्र में आता है और 70% एरिया जो गुजरात में आता है. तो उसमें 70% पैसा हमने भरना है और 30% पैसा गुजरात ने भरना है. उसी का प्रावधान वहाँ पे किया गया है. तो एक सवाल ऐसा समझ में आता है कि जैसे स्टॉक एक्सचेंज है उसका मेन हब अब सूरत में लेके गए हैं. बुलेट ट्रेन के माध्यम से पूरे ऑफिसेस वहाँ ले जाएंगे क्योंकि लोगों को इजी होगा. बुलेट ट्रेन में बैठ के 1 घंटे में वो यहाँ पहुँच जाएंगे. अपने बम्बई के छोटे मोटे काम हो तो उनके मेन ऑफिस वहाँ बनेंगे. तो मुंबई को जिस तरह से आर्थिक कमज़ोर करने का पाप जो गुजरात के माध्यम से दिल्ली में बैठी हुई सरकार कर रही है ये तो स्पष्ट हो रहा है. और जब ये स्पष्ट हो रहा है तो ये सबके सामने है, सबके आंखों के सामने है, सबके दिलो दिमाग में बैठ रहा है. और ऐसे समय में मुंबई को बर्बाद करने का एक प्लान दिल्ली में बैठी हुई सरकार, और मुंबई को ही नहीं तो पूरे महाराष्ट्र को बर्बाद करने की एक व्यवस्था दिल्ली में बैठी हुई सरकार कर रही है. ये वास्तविक है. तो इसलिए पवार साहब बड़े नेता है, वो क्या लिख सकते क्या बोल सकते उनका अधिकार है. हम उसके ऊपर कोई प्रतिक्रिया नहीं देंगे. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये अडाणी प्रश्नावरून, अडाणी जे उद्योगपती आहेत त्यांच्यावरती चॅप्टर सुद्धा एक लोक माझे संघातीमध्ये मागच्या वेळेस होतं. अडाणी प्रश्नावरून काही मतभेद काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये झालेत का? कारण की तुमच्या मतदारसंघामध्येच पहिला जो पॉवर प्लांट आला, अडाणीचा उद्योग आला, तो तुमच्या मतदारसंघातच आला. प्रफुल्ल पटेलांचे जवळचे आहेत. अडाणी प्रश्नावरून काही तुमच्या मतभेद झालेत का? काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे. शिवसेनेचं काय विचारधारा आहे, या राष्ट्रवादीची कोणाच्या बरोबर काय त्यांचे संबंध आहेत हा विषय वेगळा आहे. आम्ही सांगितले की देश हितासाठी आणि भाजपच्या विरोधात जे कोणी एकत्रित येतील ते आम्ही त्यांना सोबत घेऊन चालू, ही आमची भूमिका आहे. अडाणींनी खोट्या कंपन्या विदेशात तयार केलेल्या आहेत
हे काही लपलेलं नाही आहे. 200च्या वर कंपन्या तयार करून या देशातला LIC जो सर्वसामान्याचा पैसा त्याच्यामध्ये आहे, SBI त्याच्यामध्ये जनतेचा पैसा मोठ्या प्रमाणात सर्वसामान्याचा आहे, कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड तो सुद्धा अडाणीच्या कंपन्यांना कर्जरूपी दिला गेलेला आहे. अडाणींची हालत काय चाललेली आहे, जागतिक पातळीवर त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स कसे खाली पडत चाललेले आहे, हे सगळं आपण देश नाही तर जग पाहते आहे. जगातला 2 नंबरचा माणूस श्रीमंत असलेला तो कसा आता खाली पडत चाललेला आहे हे आपण पाहतो आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे की नरेंद्र मोदीजी आणि अडाणींचा संबंध काय, एवढाच प्रश्न आमच्या नेत्या राहुल गांधींनी विचारला तर त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व खोट्या आरोप लावून रद्द करून टाकलं. म्हणजे ही जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीला डोळेझाक करण्याचं कुठलंही कारण नाही. आखरी काँग्रेस पक्ष या देशासाठीच जगतो आहे आणि जगत राहणार आहे. आमचा व्यक्तिगत त्याच्यामध्ये कुठलाही फायदा नाही. अडाणी हे आमचं व्यक्तिगत, आमचं अडाणीचं काही दुश्मनी नाही, पण अडाणीच्या माध्यमातून जो देश लुटण्याचं काम नरेंद्र मोदीचं सरकार, नरेंद्र मोदी करतात आहेत, तो सवाल आमचा आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण यावं आणि नरेंद्र मोदीजींनी या स्पष्टीकरण द्यावं, ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे आमची जी स्पष्टता आहे ती स्पष्टता लपलेली नाही आहे. आंदोलन सुरू राहणार आहे तुमचं अडाणी विरोधात जे आंदोलन? बिलकुल. हे देशाच्या जनतेच्या घामाचा, मेहनतीचा पैसा लुटून त्यांना दिलेला आहे, तर त्याचं उत्तर आम्ही विचारू. कारण की देशाच्या जनतेचं अहित जिथं होत असेल तिथं काँग्रेस कधीही पण कॉम्प्रोमाइज करणार नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. राज्यपालांना तुम्ही भेटले, त्या संदर्भामध्ये विशेष अधिवेशन तुम्ही मागितलं होतं, त्यात पुढं काय आंदोलन होणार आहे? शेतकरी प्रश्नावरती काँग्रेस कसं आक्रमक राहणार आहे? आम्ही आता माननीय राज्यपाल महोदयांना या सगळे विषय, मग शेतकऱ्यांचे असतील, या अवकाळी पावसापासून ज्या पद्धतीचं नुकसान संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं झालं ती भूमिका आम्ही मांडली. खारघरच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांवरच सरकार आरोप करते आहे, ज्यांचा त्याच्यात दोष नाही, यांनीच लोकांना मारलं, त्या ठिकाणी जीवितहानी सरकारच्या मुळे झाली, अजूनही गुन्हे दाखल झाले नाहीत, कोण त्याला जबाबदार आहे? बारसूच्या प्रकरणातही आपण पाहतोय की मनमानी सरकार करते आहे. आदिवासींना पालघर जिल्ह्यामध्ये त्यांना बेघर करण्यात येत आहे, त्यांना घरातून ओढलं जाते आहे. या पद्धतीची ही तानाशा प्रवृत्ती या महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या सुरू आहे. त्याच्यासाठी आम्ही सरकारला विशेष अधिवेशन सरकारने बोलावं आणि राज्यपाल महोदयांनी ते सूचना द्याव्यात, या पद्धतीची विनंती करायला आम्ही गेलेलो आहोत. आम्ही 8-10 दिवस वाट बघतोय, नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही काँग्रेसच्या वतीनं आंदोलनाची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि आम्ही पूर्ण राज्यभर आंदोलन करू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.